तर लहान मुलांमध्ये हर्निया आणि हायड्रोसिल यामध्ये फरक काय आणि तो फरक जाणून घेणं का इम्पॉर्टंट असतं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर क्षमा कुलकर्णी, पिडियाट्रिक सर्जन आणि पिडियाट्रिक यूरोलॉजिस्ट, पुणे. तर लहान मुलांमध्ये हर्निया ही होऊ शकतो आणि हायड्रोसिल ही होऊ शकते. म्हणजेच त्यांच्या अंडकोशाला सूज येते. तर तो हर्निया आहे की हायड्रोसिल आहे हे आपल्याला डिफरन्शिएट करणं महत्वाचं असतं. हर्नियामध्ये काय होतं की हर्नियामध्ये एक बल्ज येत असतो, सॅकमध्ये आतडं येत असतं, इंटेस्टाईन घुसत असते, त्यामुळे तो बल्ज येत असतो. वाईल हायड्रोसिलमध्ये सॅकचं तोंड बारीक असल्यामुळे त्यामध्ये आतडं न येता फक्त पाणी येतं आणि अंडकोशामध्ये पाणी साचतं, त्याला आपण हायड्रोसिल म्हणतो. तर हायड्रोसिल जर लहान बाळामध्ये असेल तर ते कमी होण्याचे चान्सेस म्हणजे नॅचरली रिझॉल्व्ह होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे युजली आम्ही 1.5 ते 2 वर्षापर्यंत थांबतो. वाईल हर्नियामध्ये आतडं येत असल्यामुळे कॉम्प्लिकेशन व्हायचे चान्सेस असतात आणि त्यामुळे हर्नियासाठी लवकरात लवकर सर्जरी करणं आवश्यक असतं. तर हा डिफरन्स आहे हर्निया आणि हायड्रोसिलमध्ये, कारण ट्रीटमेंट प्लॅन हर्निया आणि हायड्रोसिलमध्ये चेंज असतो. तसेच हायड्रोसिलच्या पेशंटना सर्जरी नाही म्हणजे काही नाही असं नाही, त्यांना ऑब्झर्व करावं लागतं, कारण हायड्रोसिल कॅन गेट कन्व्हर्टेड इनटू हर्निया. म्हणजे सॅकचं तोंड जर मोठं झालं तर त्यामध्ये आतडं येऊ शकतं आणि या हायड्रोसिलचं रूपांतर हर्नियामध्येही होऊ शकतं. त्यामुळे ह्या पेशंट्सवर वॉच ठेवणं इम्पॉर्टंट असतं. दुसरं, हर्निया आणि हायड्रोसिलची सर्जरी ही सेमच असते लहान मुलांमध्ये. म्हणजे हायड्रोसिल असेल तरी सर्जरी हर्नियाचीच करावी लागते. मोठ्यांसारखे त्यांची सर्जरी खालून स्क्रॉटम मधून करून चालत नाही. तर हे डिफरन्सेस जाणून घेणं पेरेंट्ससाठी खूप उपयोगी आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांची ट्रीटमेंट ही टोटली वेगळी असते. थँक्यू.